लाईट लवकर येईल अशी अपेक्षा करूया। परभणीमध्ये जो हिंसाचार घडला, संविधानाशी बाबासाहेब आंबेडकरांची जी विडंबना झाली, ज्याच्यामध्ये एका वकील होऊन घातलेल्या वडार समाजाच्या आपल्यासारख्याच अल्पसंख्याक जात समूहातल्या मुलाला ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीला आपलं आयुष्य गमवावं लागलं। संविधानासाठी लढता लढता तो शहीद झाला त्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी, आणि ज्यांनी या संबंध मराठवाड्यामध्ये गोरगरीब वंचित शोषितांच्यासाठी दलितांच्यासाठी आयुष्यपणाला लावलं, लोक लढले, गरिबांच्यासाठी सतत हा माणूस रस्त्यावर राहिला, असे स्मृतिशेष लोकनेते विजय वाकोडे साहेब या दोघांच्यासाठी आपण एकदा श्रद्धांजली अर्पण करूया उभं राहून, आणि मग आपल्या जयंतीला सुरुवात करूया। सगळ्यांना विनंती आहे जागेवरच उभं राहायचंय। स्मृतिशेष लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि शहीद ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्यासाठी मी एक म्हणलं की तुम्ही सगळ्यांनी स्तब्ध राहायचे, आणि दोन म्हणल्यावर आपण श्रद्धांजली संपवूया। सगळेजण उभे राहिला अशी मी अपेक्षा करतो आणि सुरुवात करूया। एक बसू शकता सगळेजण। सन्माननीय विचारपीठ विचार मंचावर उपस्थित असणारे अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन हुलगुंडे गावचे सरपंच, त्याचबरोबर विचारपीठावर विराजमान असणारे मानवमुक्ती मिशनचे परभणीचे तालुकाध्यक्ष संतोषजी धोत्रे, जिंतूरचे तालुकाध्यक्ष गजाननजी गायकवाड, जिंतूरचे मानवमुक्ती मिशनचे तालुका उपाध्यक्ष दत्ताजी चांगे, त्याचबरोबर विचार मंचावर विराजमान असणारे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवीदासजी दाखोले, त्याचबरोबर ऍडव्होकेट योगेशजी उरगुंडे, विचारपीठावर विराजमान असणारे रावण साम्राज्याचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष सुखदेवजी कोकाटे, त्याचबरोबर नितीनजी कोकाटे, ऍडव्होकेट दशरथजी वाकळे, त्यानंतर नितीनजी दुभळकर आदिवासी समाजसेवक, शिवाजी चाफे सरपंच पिंपळा, अनुदाजी वाकळे सरपंच ढोकवाडा, ढोकेसर प्रकाशजी शेळके, कृष्णाजी गिरासे, भगीरथजी गिरासे, आणि या परिसरामध्ये विचारपीठावर विराजमान असणारे इतर सर्व मान्यवर, माझ्यासमोर जमलेल्या माझ्या भावांनो बहिणींनो, आणि ज्यांनी फार सुंदर पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले अशा दोन ताई, आणि ज्यांनी बाबासाहेबांचा विचार अगदी आपल्या कुंकुवाच्या कपाळाच्या खाली असणाऱ्या गोंधळाप्रमाणे विचार आहे, आम्ही त्याला जपणार, आम्ही त्याचं जतन संवर्धन करणार, असा एक ज्यांनी गीत सादर केलं, अशा आमच्या सगळ्या माय माऊल्यांना मी या ठिकाणी माझा मानाचा दंडवत करतो, झेलीत करतो, उन्मुलान करतो। बघा, या देशामध्ये समतेसाठी संघर्ष करण्याची परंपरा सगळ्यात जास्त समूहामध्ये आहे। या समतेच्या संघर्षासाठी पहिल्यांदा या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महापुरुषांनी एक मोठं काम केलं त्यांना अभिवादन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर जिने पहिल्यांदा भाताच्या शेतीचा शोध लावला आणि जिने जगाला शेतीची जगण्याची कला दिली, अशी आमची आद्य गणमाता हरिती निरुती शाकंभरी या महान गणराण्यांना मी अभिवादन करतो। महाराष्ट्र उभं करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्यांनी उभं केलं त्याच्यामध्ये ओळीकाची शेती करणारी कोल्हापूरची अंबाबाई, जिने सरकती शेती केली, कर्नाटकाच्या सौंदर्यकडून माहूरकडे जी सरकती शेती करत आली ती रेणुका, जिने उंच डोंगर माथ्यावरची शेती करून आपला आदिवासी गण जगवला अशी सप्तसिंगी, आणि त्याचबरोबर जी थेट निरुतीची वंशजा होती आणि जी सप्तसिंधूच्या किनाऱ्यावरून यमुनेच्या किनाऱ्यावर आणि यमुनेच्या किनाऱ्यावरून जिने आपला आदिवासी गण 5 जनराज्यामध्ये उभा केला, संपूर्ण महाराष्ट्रात जिने आपला गण उभा केला, आणि जिने उंच खळ्यावर उभं राहून हातावर सुपारी धरून नखावर सूप धरून धान्य पाठवलं, ही आद्य गणमाता आदिवासी समुदायाची पहिली गणराज्ञी, या देशाची महान आमची पूर्वजा शूर्पणखा हिला देखील अभिवादन करतो। शूर्पणखेला धर्मग्रंथांनी विनाकारण बदनाम केलं, परंतु आमच्यासाठी जिने जनस्थान नावाचं स्वतंत्र राज्य उभं केलं, ती जनस्थानची नायिका, आजच्या नाशिकची नायिका शूर्पणखा होती। त्यानंतर या सगळ्या गणराण्यांच्या नंतर ज्या गोदावरी तेरणा मांजरेच्या किनाऱ्यावर जिने 96 कुळांचं राज्य उभं केलं ती कुलस्वामिनी तुळजाभवानी, आणि या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो। मातृसत्तेच्या स्त्रीसत्तेच्या परंपरेच्या नंतर पुन्हा या देशात पुरुषांच्या राजवटी उभयाला आल्या। पुरुषांच्या राजवटीमध्ये ज्या बळीराजाने पुन्हा स्त्रियांचं समतेचं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला, ज्या बळीराजाला आर्यांच्या डोळ्याच्या वामनाने पाताळात घालायचं काम केलं, तो मातृसत्तेच्या स्त्रीसत्तेचा विरोध करता, ज्याच्याबद्दल हजारो वर्षापासून आमची माय माऊली दर दसरा दिवाळीला दलिता गाण्याचं सातत्याने नाव घेते, आणि ज्याच्याबद्दल सांगते पिढ्यापिढ्याकडो बळीचे राजे येवो, म्हणून जीवाचा जिवलग 7 काळातील निखळ प्रेरणेचा खरा महासम्राट बळीराजा यांनाही अभिवादन करतो।
बळीराजाच्या नंतर ही समतेची विचारधारा ज्यांनी पुढे चालवली, या विचारधारेला ज्यांनी या देशात नव्हे जगात नेऊन पोहोचवलं, असे या देशाचे सर्वत्र भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांच्याबद्दल बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला संदेश दिला होता. तो संदेश असा आहे, चरत भिक्खवे चारिकाम लोकानुकंपा याथानुताय बहुजन हिताय बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. हे भिक्खूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायची, ज्याच्यामुळे या देशातील समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही त्यांचं कल्याण होईल, समस्त भारतीयांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याण होईल आणि समस्त भारतीयांच्या जीवनाच्या मध्यंतरी देखील त्यांचं कल्याण होईल. असा जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे देशाचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. तथागताच्या नंतर हीच समतेची विचारधारा या देशात असंख्य राजे महाराजांनी चालवली होती. पण दुर्दैव तुमच्या आमच्या पूर्वजांचा इतिहास कोणी लिहिलाच नाही. उलट तुमच्या आमच्या पूर्वजांना बदनाम करणारे धर्मग्रंथ मात्र या देशात जागोजाग लिहिले गेले. या बदनाम करणाऱ्या धर्मग्रंथांना सोडून आमच्या मायमाऊल्यांनी दर दसरा दिवाळीला आणि प्रत्येक सणवार उत्सवात आमचा इतिहास गायनातून जपून ठेवला होता. असंच एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्मू में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई की. अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को, जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई की. म्हणून आपलं सर्वस्व बुद्धाच्या चरणावर अर्पण करणाऱ्या सम्राट अशोकालाही अभिवादन करतो. ज्या अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना समतेच्या शांततेच्या धम्माच्या प्रचारासाठी दान देऊन टाकलं. आणि त्या महेंद्र संघमित्राने श्रीलंका म्यानमार थायलंड अशा अनेक देशात शांततेचा प्रचार केला. तर सम्राट अशोकाच्या कुटुंबियांना महेंद्र आणि संघमित्रेलाही अभिवादन करतो. पुढे ही समतेची विचारधारा संतांनी चालवली होती. प्रत्येक संत म्हणत होता, आम्हाला माणुसकीचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे, आमच्याशी माणसाप्रमाणे वर्तन झालं पाहिजे, आम्हाला आमचे जीवन जगण्याची नीतिमूल्य आमचा वारसा आम्हाला मिळाला पाहिजे. पण संतांना देखील समतेचा आग्रह करतात. वर्ण व्यवस्थेच्या जाती व्यवस्थेच्या विरोधात बोलतात म्हणून संतांची देखील हत्या करण्यासाठी त्यांना त्रास देण्यात आला. संत रविदास म्हणत होते, ऐसा शाहू राजमय जहाँ समत को मिले अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रहे प्रसन्न. मला एक आदर्श राज्य हवंय, ज्याच्या सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील. म्हणून आदर्श समतेच्या राज्याचं स्वप्न पाहणारे रविदास होते. रविदासांच्या समकालीन संत कबीर सांगत होते, दुनिया कैसे बावरी पत्थर की पूजा की जाए, घर की चक्की कोई ना पूजे जी का पिसा खाए. अरे लोक किती वेळे आहेत, दगड धोण्याची पूजा करतात, पण घरच्या जात्यातून पीठ खायला मिळत असून सुद्धा कोणी जात्याची पूजा करत नाही. हा तर्क मांडणारे संत कबीर होते. रविदास आणि कबीरांच्या समकालीन तुमच्या माझ्या जवळच्या हिंगोली जिल्ह्यातून ज्यांनी नरसी गावातून भागवत धर्माची घोषणा केली आणि पंजाब पर्यंत भागवत धर्माचा झेंडा नेला, ज्यांच्या नावाने पंजाबामध्ये 200-300 मंदिर आहेत, परंतु मराठवाड्याने ज्यांच्यासाठी एक भव्य दिव्य मंदिर देखील बांधलं नाही, असे आमच्या मराठवाड्याचे संत नामदेव होते. पण नामदेवाला मराठवाड्याने काय दिलं, तर एकदा अवघा नागनाथाच्या मंदिरात दर्शनाला नामदेव महाराज गेले असताना, कीर्तन करायला मंदिरात गेले असताना मंदिरातल्या ब्राह्मणांनी नामदेव महाराजांना शिंपेच्या घरात जन्मलेल्या नामदेव महाराजांना मंदिरात राहून लावलं. नामदेवांनी हिंदीत अभंग लिहिला म्हणून वाचला, अभंग मराठीत दिला असता तर मराठीतल्या तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा ढोह आला. नामदेवांच्या या अभंगांचं काय केलं असतं कुणास ठाऊक. हिंदीत अभंग उत्तरेकडे लिहिला. नामदेव महाराज सांगतात की नामदेव महाराज म्हणतात की मी जेव्हा अवघा नागनाथाच्या मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा ब्राह्मणांनी मला हटवून दिलं. हीन दिन जाती में भी पंडरी के राया, ऐसा नामा दर्शी तुमने काय को बनाया. नामा टाल बिना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया. अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात, काही गायी पांढऱ्या रंगाच्या, काही तांबड्या रंगाच्या, काही काळ्या रंगाच्या, काही मिक्स कलरच्या. गायी 4 रंगाच्या असतात, पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे. नामदेव महाराजांनी औंढ्याच्या ब्राह्मणांना प्रश्न केला. ब्राह्मणांना दयामाया नाही आणि नामदेवांचा अपमान केला. आणि म्हणून शिंप्याच्या घरात जन्माला आलेल्या नामदेवांच्या वाट्याला इतकी अवहेलना असेल तर शूद्रातिशूद्र आदिवासींचे त्या काळात काय हाल असतील. म्हणून नामदेवांना मी अभिवादन करतो. नामदेवांच्या शिष्या संत जनाबाई सांगतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी.
हाती घेतलं टाळं खांद्यावरील विना आता मज मना कोण करी पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे आणि भर बाजारातील लोकांना गुलामीतून अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त करणारे मी हातात टाळ घेणारे गळ्यामध्ये विना घेणारे आणि लोकांचं प्रबोधन करणारे पण लोक म्हणतील लईच आगावशी बाई आहे म्हणून मी आताच घोषणा करते कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही लोक म्हणतील लय आगावशी बाई आहे मी आताच सांगते मी पांडुरंगाचं घर निघायला तयार आहे विठ्ठलाची वेशा व्हायला तयार आहे पण कुणाचं ऐकणार नाही अशी म्हणणारी विद्रोही कवयित्री मध्ययुगीन भारतातली भागवत धर्माची पहिली लिंगेकरी संत जनाबाई यांनाही अभिवादन करतो नामदेव जनाबाईंचा वारसा पुढे चालवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय या देशात मनुस्मृती म्हणत होती ब्राह्मणाचा प्र सुद्धा काढायचा नाही तुकोबाराय म्हणले हे शहाणपण आम्हाला शिकवू नका वेदांवर बोलणार वेदांच्या चुका काढणार वेदांवर भाष्य करणार एवढंच काय तुमच्या मनुस्मृतीला आम्ही नाकारतो तुकोबारायने अभंग लिहिला आजही काकड्यामध्ये अभंग मंदिरात गायला जातो आज सुद्धा काय अभंग काय महिमा म्हणून आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या उत्तर पाहता जाते अरे आमच्या विठ्ठलाचा काय महिमा सांगावा 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं हा मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे गाणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय आणि हाच तुकोबारायांचा अभंग प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्ण भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून हा अभंग खरा करून दाखवणारे रयतेच्या राज्याचे संस्थापक ज्यांच्याबद्दल ज्योतिराव फुले म्हणतात आम्हा कुलवाड्यांचा राजा कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी माहेरची देशमुखी सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच चौथ्यात बांधला अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ शास्त्रवी युवराज छत्रपती संभाजी महाराज तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणारा लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि या देशामध्ये तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने लढा सुरू करणारे भगतसिंगांच्या अगोदर सुद्धा आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या अगोदर सुद्धा या देशात विद्रोहाचा उलगलान देणारे शहीद बिरसा मुंडा यांना देखील मी अभिवादन करतो स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने सुरुवातच केली ती बिरसा मुंडा यांनी बिरसा मुंडा असतील तंड्या भिल्ल असतील किंवा एकलव्य असतील या सगळ्या महापुरुषांना किंवा आमचे राघोजी भांगरे असतील यांना मी अभिवादन करतो त्यानंतर आधुनिक भारतामध्ये ज्यांनी सांगितलं आमची लढाई शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्राती शूद्र असं सांगणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या खंडोबाला सोडलेल्या मोळ्या झाल्या यल्लमाला सोडलेल्या जोगतिनी झाल्या पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर आणि 2 तर राष्ट्रपती झाल्या म्हणून सावित्रीबाईंना देखील मी अभिवादन करतो मानाचा मुजरा करतो सावित्रीबाईंच्या नंतर ज्योतिरावांच्या नंतर हाच त्यांचा वारसा पुढे चालवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांनी सगळ्या संतांच्या महापुरुषांचा वारसा संविधानाच्या रूपाने चालवला ते संविधानाचे निर्माते परमपूज्य विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो बाबासाहेबांच्या नंतर जे म्हणाले जग बदला घालणे गाव मला सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या या शिखराचा काळ सुरू बसला आहे गावत चरणी विधेविनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव असं म्हणून बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवणारे आणि छत्रपती शिवरायांचा पवाडा साता समुद्राच्या पलीकडे नेणारे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी शिकलेल्या लोकांना प्रश्न केला तुझ्या हाती तू मार तुझ्या हाती साय समाजाचं काय वेगळ्या समाजाचं काय टाटा बिर्ला चलतील बाकी सारे तुपाशी वरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो अभिवादन करतो बघा बोलण्याचे 2 प्रकार असतात एक असतं बरं बोलणं दुसरं असतं खरं बोलणं बरं बोललं तर बोलणारा बरं वाटतं ऐकणाऱ्याला बरं वाटतं कार्यक्रम बरोबर होतो परंतु त्याच्यातून काही साध्य होत नाही खरं बोलण्याचं कसं असतं बोलणाऱ्याचं काही जात नाही ऐकणाऱ्याला त्रास होण्याची शक्यता म्हणून खरं बोलायचं का बरं बोलायचं बरं बोलल्यावर सगळे म्हणजे छान बोलला इंदुरीकर सगळ्यात आवडतो मला बरं बोलल्यावर सगळे म्हणजे छान बोलला आणि खरं बोलून गेलं की बाया मोठं मोठ्या कोण माय गेला परदेशात आणला होता की आणि काय बोलला की काय वेळात लागणार आहे काही कळलंच नाही म्हणून आज या देशात बरं बोलण्याऐवजी मला असं वाटतं खरं बोललं पाहिजे समाज व्यवस्थेला दुरुस्त केलं पाहिजे त्यांच्या व्यंगावर बोट ठेवलं पाहिजे त्यांच्या उडीवर जगाच्या समोर मांडल्या पाहिजे जेणेकरून समाज व्यवस्थेचा विकास होईल समाज व्यवस्था पुढे जाईल आणि म्हणून या देशामध्ये अत्यंत गरिबांच्या घरात जन्माला आलेले कोण
मोठी बिरसा मुंडा. आपल्या तर बघतोय आपल्याकडे चांगल्या प्रकारची घर आहेत, आपल्या घरापर्यंत रस्ता आलाय, रोड आलाय, किमान विटांचे तरी घर आपल्याकडे आहेत. परंतु बिरसा मुंडा यांची परिस्थिती अशी होती की जंगल भागातले उचलून आणलेले, कापून आणलेले लाकडं, झाडा झुडपं याच्यातून बनवलेल्या छोट्या छोट्या कुड्या आणि त्या छोट्या झोपड्यांमध्ये राहणारं हे आदिवासी कुटुंब, जंगल दऱ्याखोऱ्यात प्रचंड अगदी दऱ्याखोऱ्यात राहणारं हे अत्यंत गरिबीत जगणारं कुटुंब, घराची पालन पोषण गुजारण नीट होत नाही म्हणून सतत स्थलांतर करावं लागणारं हे बिरसा मुंडा यांचं कुटुंब होतं. आणि म्हणून बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 ला झाला. 1875च्या काळामध्ये गाव गाड्यातल्या लोकांचं तेवढं भलं होत होतं, खायला मिळत होतं. आदिवासी लोकांना खायला धनधान्य पुरेसं नसायचं, इतकी वाईट परिस्थिती होती त्या काळात. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांच्या घरच्यांनी बिरसा मुंडाला शिकवण्याचा विचार करणं आणि शाळेत टाकणं हे मी फार मोठं क्रांतिकारी काम मानतो. बिरसा मुंडाला शाळेत घालण्यात आलं ख्रिश्चनी मशिदी शाळांमध्ये. त्या शाळेत बिरसा मुंडा गेले 13 वर्षाचे होते. 13 वर्षाचे असताना शाळेत त्यांनी बघितलं तिथलं ख्रिश्चनांचे जे शिक्षक आहेत ते मुंडा जातीच्या बद्दल सतत अभद्र बोलत असतात. बिरसा मुंडाला एका दिवशी राग आला आणि ते वर्गात उठून सांगितलं, खबरदार जर आमच्या मुंडा जातीबद्दल असं काही वाईट बोलायचं. बिरसा मुंडा यांनी शाळेत विद्रोह केला, शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याकरता त्यांचा एक सोमा नावाचा मित्र बिरसा मुंडा यांचा मेला वारला. त्याचा अंत्यविधी आम्ही ख्रिश्चनांच्या पद्धतीने करणार म्हणून धर्मगुरू गावात आले. बिरसा मुंडा म्हणजे तिकडं त्यांच्या शाळेमध्ये आपल्या जातीला शिवाय देतात, आपल्या आदिवासी समाजाला शिवाय देतात आणि अंत्यविधी करायला बरं त्यांच्या धर्माप्रमाणे करतात. ज्यांच्या धर्मात आदिवासी समाजाला जर न्याय नसेल, किंमत नसेल, आदिवासी समाजाबद्दल अभद्र बोलत असतील तर त्यांचा धर्म आपण पाळायचा नाही. ख्रिश्चनांचा धर्म पाळायला बिरसा मुंडा यांनी नकार दिला. गावातले लोक बिरसा मुंडाच्या बाजूने पहिल्यांदा झाले. सगळे लोक बिरसा मुंडाकडे 13 वर्षाच्या बिरसा मुंडाने गावाचं नेतृत्व केलं आणि त्या ख्रिश्चनांच्या धर्मगुरूला गावातून हाकलून लावलं आणि स्वतःचा मित्र सोमा नावाच्या मित्राचा अंत्यविधी आदिवासी परंपरेप्रमाणे केला. तेव्हा बिरसा मुंडा काही ख्रिश्चनही नव्हते आणि हिंदू देखील नव्हते. आयुष्यभर बिरसा मुंडा यांनी आदिवासी धर्माचं पालन केलं, आदिवासी संस्कृतीचं पालन केलं. बिरसा मुंडा यांच्याबद्दल पंचक्रोशी चर्चा सुरू झाली. अरे छोटस अगदी कमी उंची असलेला आदिवासीच्या घरातला हा जननायक झालाय, आपला नायक बनलाय, आपल्यासाठी लढा लढतो, इंग्रजांच्या विरोधात बोलतो, त्यांच्या तोंडावर त्यांना बोलतो, त्यांना पळवून लावतो. बिरसा मुंडाची ख्याती आदिवासी भागात पसरायला सुरुवात झाली. बिरसा मुंडाला वाटलं आता आपण स्वातंत्र्याचा लढा उभा केला पाहिजे. उंच डोंगर माथ्यावर सगळ्या आदिवासी वाड्यावरच्या ठाण्यावरले लोक बोलवले. ही खबर इंग्रजांना कळली. सगळ्या लोकांना घेऊन प्रचंड मोठी सभा उंच डोंगर माथ्यावर चालू होती. उडकुलांचा नारा दिला गेला आणि आम्हाला या देशाला स्वातंत्र्य मिळवायचंय. बिरसा मुंडा नेहमी म्हणायचे, आपोआ राज येते मा, म्हणजे काय, आपलं राज्य आलं पाहिजे. आपोआ राज येते जाना, महाराणी राज टुंडू जाना, म्हणजे महाराणीचं म्हणजे कोणाचं इंग्रजांचं राज्य तुटलं पाहिजे, गेलं पाहिजे, आमचं राज्य आलं पाहिजे, आदिवासी समाजाचं राज्य आलं पाहिजे, देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून लढा मोर्चा सुरू झाला. इंग्रजांनी सगळ्या बाजूने लोकांना घेरलं आणि प्रचंड गोळीबारी केली. पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी 400 आदिवासी समुदायाचं बलिदान द्यावं लागलं. कधीची घटना आहे, अगदी दिल्लीमध्ये इंग्रजांनी देखील एक जालियनवाला बाग हत्याकांड केला होता. त्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या अगोदर 20 वर्षाने 400 आदिवासी लोकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं. म्हणून स्वातंत्र्याचा लढा पहिल्यांदा या देशात जर कोणी सुरू केला असेल तर तो आदिवासी समुदायाने, आणि त्याचा पहिला नायक जर कोण असतील तर ते बिरसा मुंडा होते. आणि म्हणून बिरसा मुंडा यांना धरती आबा पदवी दिली गेली. आर्म ऑफ फादर, आमच्या देशाचे जमिनीचे वडील आहेत अशा प्रकारची पदवी दिली गेली आणि बिरसा मुंडा यांचा लढा सुरू झाला. इंग्रजांच्या लक्षात आलं बिरसा मुंडाला ताबडतोब पकडण्याशिवाय, हत्या केल्याशिवाय आता हे आंदोलन दबणार नाही. कितीही आदिवासींना मारलं तरी तेवढेच आदिवासी बिरसा मुंडा तयार करतो, तेवढेच आदिवासी बिरसा मुंडाच्या बाजूला असतात. या लोकांना मारण्याच्या ऐवजी नायकालाच मारलं पाहिजे, अपमानित केलं पाहिजे. बिरसा मुंडा यांना पकडण्यात आलं आणि संपूर्ण आदिवासी गावांमध्ये बिरसा मुंडाची भिंड काढण्यात आली. हातामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत,
कमराच्या खाली तेवढं धोतर गुंडाळलेलं आहे, अंगामध्ये शर्ट नाही, बेड्या ठोकलेले बिरसा मुंडा प्रत्येक गावातून यायचं, त्यांचा अपमान करायचा आणि लाखो लोक बिरसा मुंडा यांना बघण्यासाठी त्या काळात यायचे. बिरसा मुंडाची अवहेलना केली गेली आणि जेलमध्ये टाकण्यात आलं, अन्न पाण्याला महाग करण्यात आलं आणि मगाशी गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे बिरसा मुंडा यांना विष देऊन जेलमध्ये संपवण्यात आलं. का? नेता संपला की जनता पालते असं त्यांना वाटायचं. पण बिरसा मुंडाबद्दल एका ओळीत कुणीही दखल घेतली नाही, पेपरला बातमी आली नाही, कुणी पुस्तक लिहिलं नाही. पण आदिवासी समाजाच्या मायमाऊल्यांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत बिरसा मुंडाच्या नावाने गाणे गायले, त्यांचा इतिहास लिहिला. जात्यावर जळताना, शेतात काम करताना आदिवासी स्त्रियांनी बिरसा मुंडाचे गाणे गायले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कळलं की देशासाठी पहिल्यांदा जो शहीद झाला तो जननायक बिरसा मुंडा होता. आणि भारत सरकारने बिरसा मुंडाला सॅल्यूट केला, सलामी दिली आणि संसदेत भव्य मोठा पुतळा, संसदेत भव्य मोठा फोटो भारत सरकारने लावला. आजही संसदेत तुम्ही एंट्री करायला जातात तेव्हा तुम्हाला संसदेत जननायक बिरसा मुंडा यांचा फोटो दिसतो. हातात धनुष्याचे तीर आहेत, पाठीला धनुष्य अडकवलेला आहे. आणि म्हणून बिरसा मुंडा यांची दखल घेतली गेली. भारतभरात अनेक विद्यापीठ स्थापन झाली, अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने शिक्षण संस्था उभा राहिल्या आणि आता बिरसा मुंडाचा इतिहास गाव खेड्यापाड्यात जायला सुरुवात झालेली आहे. आधी अहमदनगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देखील राघोजी भांगरे यांनी याच प्रकारचा लढा दिला होता. संजय भिल्ले यांनी सुद्धा याच प्रकारचं काम केलं होतं. म्हणून आम्ही आपला इतिहास जिवंत ठेवला पाहिजे. मगाशी बोलताना सरांनी सांगितलं काय झालंय, आम्ही इतिहास घडवला पण आमचा इतिहास कुणी लिहिला नाही. शाहीर संभाजी भगत सांगतात की तुझ्या कॉलेजची बिल्डिंग लय मोठी आहे म्हणतात, तू बसतो तिथं बाकड लय मोठी आहे म्हणतात, पण तुझ्या बिल्डिंगच्या कपाटामध्ये, शाळेच्या पुस्तकामध्ये आमचा इतिहास लिहिलेला नाही. आमच्याबद्दल एक ओळ सुद्धा तुझ्या बिल्डिंग आणि शाळेच्या कपाटामध्ये नाही. म्हणून आम्ही आमचा इतिहास लिहिला पाहिजे, आम्ही आमच्याबद्दल बोललं पाहिजे, आम्ही आमच्याबद्दल गाणे म्हटले पाहिजे, आमचा इतिहास जपून ठेवला पाहिजे. आणि म्हणून मुंडा जातीचा, आदिवासी समाजाचा प्रचंड गौरवशाली इतिहास आहे. प्रचंड मोठं कार्य या समाजाने या देशासाठी केलेलं आहे. म्हणून बिरसा मुंडा केवळ आदिवासी समाजाचेच आहेत का? ते आदिवासी समाजाचे तर आहेतच, परंतु स्वातंत्र्याचा लढा दिल्याबद्दल स्वातंत्र्य सेनानी आहेत. भारताचे सगळ्यात मोठे ते स्वातंत्र्यवीर आहेत. बघा, ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला त्या बिरसा मुंडाला कधी स्वातंत्र्य सेनानी नाही म्हणत, परंतु इंग्रजांची चापलुसी केल्याबद्दल, इंग्रजांचे तळवे झाकल्याबद्दल, इंग्रजांना खबऱ्या दिल्याबद्दल त्या सावरकराला स्वातंत्र्यवीर लावलं जातं. ज्या सावरकराचा काही संबंध नाही स्वातंत्र्याच्या लढ्याशी. समजा सावरकर जर स्वातंत्र्याचा लढा लढत होता तर इंग्रज त्याला कशाबद्दल पेन्शन देत होते? 60 रुपयाची पेन्शन इंग्रजांकडून सावरकर घेत होता. याचा अर्थ सावरकर इंग्रजांच्यासाठी काम करत होता. बिरसा मुंडाला ऑफर आली, बिरसा मुंडाला पैशाचं प्रलोभन दाखवलं गेलं, बिरसा मुंडाला जंगल देतो म्हणून व्यक्तिगत तुझ्या नावाने जंगल करतो सांगण्यात आलं. पण जननायक बिरसा मुंडा म्हणाले तुमची प्रलोभन नको, तुमचे जंगल नको, तुम्ही मला एकट्याला जे काही श्रीमंत करताय ते काहीच नको. जोपर्यंत शेवटच्या आदिवासी बांधवाचं भलं होत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढणारच आहोत. अशा प्रकारचा सर्वांचा विचार करणारा हा जननायक होता. पण आमचं उलट झालंय. आता सरपंचांना शिक्षणाचं फार महत्व सांगत होते. अशा प्रकारचं शिक्षणाचं महत्व सांगितलं गेलं पाहिजे, आमची लेकरं शिकली पाहिजे. पण काय झालं आपल्याकडं, जो जेवढा जास्त शिकतो तेवढा हुकतो असं झालेला आहे. त्याला शिकलेल्यांना हुकलेले म्हणते बघा, आमची बरोबर आहे. कारण जो शिकतो ना तो समाजाकडे वळूनच बघत नाही, अशी अलीकडची परिस्थिती आहे. तो गावात येत नाही, कोणाचं दुःख पुसत नाही, कोणाचे अश्रू पुसत नाही, कोणाच्या मृत्यूला येत नाही, कोणाच्या घरात काही वाईट झालं तर भेट द्यायला येत नाही. त्याचं आयुष्य जगतं. शिकलेल्यांचं कसं आहे, माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची साडी, त्याच्या पलीकडे विचारच करत नाही. बाल्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली. काय गेलं नाही त्याला, शेजारी गेला काय, गेला काय, काय झालं त्याचं ते. शहरात घर बांधताना शिकलेला शहरात जाते घर बांधतोय. शहरात घर बांधताना पहिल्यांदा कंपाऊंड वॉल घेते, कंपाऊंड वॉल, आणि मग मधलं घर बांधतोय. म्हणजे कंपाऊंड वॉलच्या पलीकडचं काही घेणं नाही याला, याच्या घराला अगोदर स्टेप करून घेते, स्टेप. आणि म्हणून शिकलेल्या लोकांनी देशाचा सत्यानाश केला अशी म्हणायची वेळ आली. लय शिकवा पोर आपली, लय शिकवा, पण त्या पोराला गावात आणून उभं करा. त्याला मळकट कळकट मायबापांच्या प्रतीची लाज वाटली नाही पाहिजे, त्याला लुगड्यावाल्या बाईच्या प्रती लाज वाटली नाही पाहिजे. तुमचा पोरगा रशियाला गेला ना
तुमचा पोरगा कलेक्टर झाला ना, तुमचा पोरगा आयटी गेला ना, तर तुझ्या ऑफिसला तुझे धोत्रावाले मायबाप लुकडेवाले मायबाप तिथं बोलव, मग आम्ही तुला मानतो. त्याच्या कॉलेजला तो धोत्रावाला बाप आणि लुकडेवाली माय सन्मान आणि सांगावे जे माझे मायबापा तुला त्याला लाज वाटते. ते म्हणते माय बाबातून येऊच नका, तुम्ही इथंच राहा, मी तुम्हाला भेटायला. आणि जर शिकलेल्यांना आदिवासी संस्कृतीची लाज वाटत असेल, शिकलेल्यांना धोत्रावाल्या बापाची आणि लुकड्यावाल्या माईची लाज वाटत असेल तर काय चाटायचे का ते शिक्षण? तसं काही लोणचं घालायचे का? काय करायचं ते शिक्षण? तुम्हाला आपले लोक नकोय. मला या देशाच्या संस्कृतीबद्दल अभिमान असणारी माणसं पाहिजे. या आदिवासी संस्कृतीबद्दल गर्वाने सांगितलं पाहिजे आम्ही आदिवासी आहोत. या संस्कृतीचा अभिमान बाळगणारी माणसं आम्हाला या देशामध्ये पाहिजे. तिकडे जातोय आणि तिकडचं तुम्ही ते काय त्याचा. आणि मग बघा, माझी एक सर्जनाची व्याख्या आहे, तुमची एक सर्जनाची व्याख्या आहे, माझी एक सर्जनाची व्याख्या. सर्जन कुणाला म्हणावं तर तुमची व्याख्या कशी आहे बघा सर्जनाची. आधी तुमची सांगतो मग माझी. तुमची काय व्याख्या सर्जनाची? जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात त्याला सर्जन म्हणावं. तुमचा सर्जन घरी आला, आईने विचारलं वाघा अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का? हे म्हणजे काय की ऐकलंच नाही. याचा कोणाच्या पिठाच्या गिरणीत कान नसतंय आणि माय म्हणती माझा वाघ लय सर्जन आहे, त्याच्या तोंडावर हात केली होती. काय उपयोग आहे तुला सर्जन? आगे याला पुढेची गिरणी चालू आहे का ते माहित नाही, पण माय म्हणते वाघ लय सर्जन आहे. हा सर्जन घरी आला, बाईने विचारलं वाघा अमुक अमुक माणसाचा किराणा दुकान उघडं होतं का? हे म्हणते काय तुम्ही खाली मान घालून आलो, मी दुकानच बघितलं उघडं होतं का? याचा कोणाच्या दुकानावर डोळा नसते डोळा आणि माझ्या तोंडावर हात फिरवून ती माझा वाघ लय सर्जन आहे. आता याला उत्तर गेला ठेवतं लोणचं घाल, त्याचा काहीच उपयोग नाही. याला कोणाची गिरणी चालू माहित नाही, कोणाचं दुकान उघडं माहित नाही, माय वाघ लय सर्जन आहे. याचा नाकावरची माशी उठला, याला बोलायला गेलं तर आम्ही 2 घंटे बोलतो, ती एकच शब्द बोलते, बोलत पण नाही. तुला गाव म्हणतो लय शिकलेले लय सर्जन आहे. असं काय करायचं तुमचं सर्जन? माझी पण एक सर्जनाची व्याख्या आहे. सर्जन कुणाला म्हणावं? ज्याला मत घाला तरी फोन करा, पहिल्या बेलला जो फोन उचलतो, जो रक्तदान करायला पुढे असतो, जो तिरडी उचलायला सगळ्यात पुढे असतो, जो कुणाच्याही मदतीला पुढे असतो, कुणाचं घर जायचं असेल तर घागर घेऊन पाणी सगळ्यात पुढे असतो, कुठल्याही अडचणीला जो सगळ्यात पुढे असतो त्याला सर्जन म्हटलं पाहिजे. आणि माझ्या सर्जनाच्या व्याख्येत त्यांच्या भिन्न असतात, राघोजी भांगे असतात, एकलव्य बसतो, दुसऱ्यांच्यासाठी जगणारे लोक आम्हाला पाहिजे. स्वतःच्या माळ्यावर माळ्या बांधणारे, स्वतःचा बँक बॅलन्स वाढवणारे आणि स्वतःच्या राज्यकर्त्यांकडून स्वतःच्या तुंबड्या भरणारे सर्जन आम्हाला नको आहे. दुसऱ्याचा विचार करणारे, दुसऱ्यांच्यासाठी धावून जाणारे, दुसऱ्यांचे अश्रू पुसणारे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, दुसऱ्याच्या दुःखाला पहिलं स्वतःचं दुःख मानणारे सर्जन पाहिजे. मी आता येत होतो बघा आणि माझ्या मागे आमच्या गावकऱ्यांची काही जणांची बोलणी चालू होते. एक जण म्हणजे गावच्या सगळ्यांचा फायदा झाला, नेमका तुमचाच झाला, तुमच्याकडे रस्ता नाही आला. ते म्हणजे नाही आलात नाही आला. अहो आपल्याला देवाने सगळं दिले, म्हणजे बिल्डिंग दिली, सगळं घरदार दिलंय, नाही आलात नाही आला आपल्याकडं. आधी गावाचं भलं झालं पाहिजे म्हणजे मग आमच्या घराचं झालं पाहिजे. अशा माणसांना मी सॅल्यूट करतो ज्याला वाटतं दुसऱ्याचं आधी भलं झालं पाहिजे. पण उलटे आपल्याकडं ते आमदार खासदाराला मागल्या दाराला भेटायसाठी म्हणजे साहेब एक फाईल आहे, माझी फाईल टाकलेली आहे, ती जाती जरा पारित करू. स्वतःच्या फाईली, स्वतःच्या बँक बॅलन्स, स्वतःच्या तुंबड्या, स्वतःचे लेकर चिटकवायच्या मागे जे लागलेले असतात त्यांचा इतिहास कधीही लिहिला जात नाही. इतिहास कुणाचा लिहिला जातो? इतिहास त्यागी समर्पित लोकांचा लिहिला जातो. बिरसा मुंडाला केवढ्या ऑफर आल्या होत्या, बिरसा मुंडाने सगळ्या ऑफर घेतल्या. साहेब काय करा, मला मासिक पगार सुरू करा, मस्त 1-2 मजली शहरात घर द्या आणि मस्त तुमच्या इंग्रजांच्या खात्यात मला नोकरी द्या, जाऊ द्या काय स्वातंत्र्य लढ्याच्या आदिवासी असं म्हटलं असते तर बिरसा मुंडा व्यक्तिगत श्रीमंत झाले असते, पण इतिहासात नाव आलं नसतं, कुणीही त्यांचं नाव घेतलं नसतं. इतिहास कुणाचा लिहिला जातो? त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. शुद्धोधनाच्या शेतात म्हणजे बुद्धाच्या वडिलांच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, पण इतिहास काही शुद्धोधनाचा लिहिला गेला नाही. तर सर्वस्वाचा त्याग करून जगभर बिना चप्पलचा फिरल्याबद्दल त्याग आणि समर्पणाबद्दल इतिहास बुद्धाचा लिहिला गेला. आणि मग इतिहास कुणाचा लिहिला जातो? चांगलं काम करणाऱ्यांच्या, त्यागी आणि समर्पित लोकांचा इतिहास लिहिला गेलो. सम्राट अशोक
जगाचे चक्रवर्ती राजे होते, उंच सिंहासनावर बसायचे, पण रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूच्या पायावर सम्राट अशोक डोकं टेकवायचे. लोक म्हणायचे आशिया खंडाचे राजा आहात तुम्ही, प्रचंड मोठे सम्राट आहात आणि रस्त्याने जाणाऱ्या साधारण भिक्षूच्या पायावर डोकं का टेकवता. तेव्हा सम्राट अशोक सांगायचे इतिहास माझ्या श्रीमंतीचा लिहिला जाणार नाही, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल, भिक्षू संघाचा लिहिला जाईल. दोन्ही भिक्षू संघाला माझा नतमस्तक होते, सॅल्यूट करतोय. बघा बोलोबा मोरे नावाचे महाजन होते, महाजन देहू परिसरात पुणे परिसरात बोलोबा मोरे नावाचे महाजन होते. पण बोलोबा मोरेंचं नाव कोणाला माहिती नाही. त्या बोलोबा मोरेंच्या घरात महाजनाच्या घरात त्यांचा जन्म झाला, ज्यांनी कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, लोकांना कर्जमुक्त केलं, शेतकरी कृषकांच्यासाठी अभंग लिहिले, त्या तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. त्याचा असा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतांचा नाही. तुम्ही कधी खेड्यात टाटा बाटा बिर्ला अंबानीचे पुतळे बघितलेत का? नसतात. तुम्ही कधी जिंतूर मध्ये परभणी टाटा बाटा बिर्ला अंबानीचा पुतळा बघितला का? दिसणार नाही. मेट्रो सिटी मुंबई पुण्यात सुद्धा तुम्हाला टाटा बाटा बिर्ला अदानी अंबानीचा पुतळा दिसणार नाही, कारण इतिहास श्रीमंतांचा लिहिला जात नसतो. पण तुम्हाला गाव खेड्यापासून जगभरामध्ये अंगावर चिंध्यापण रोड शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला सगळीकडे दिसतील. परभणी सुद्धा गाडगे महाराजांचा पुतळा आहे. आणि म्हणून इतिहास गाडगे महाराजांच्या सारख्या त्यागी समर्पित लोकांचा लिहिला जातो. टाटाच्या बाईचा, बिर्लाच्या बायकोचा, अदानी अंबानीच्या आजीचा इतिहास लिहिला जात नाही. इतिहास रमाई बिमाई यांच्या फातिमा जिजाऊचा लिहिला जातो. इतिहास साईबाई होळकरांचा, फातिमा शेखचा लिहिला जातो. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला परभणी जिल्ह्याच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, पण मरताना किंवा जिंतूर तालुक्याच्या इतिहासात असं काहीतरी चांगलं काम करा की जिंतूरच्या इतिहासामध्ये तुमचं नाव घेतलं पाहिजे. म्हणला पाहिजे फार चांगला माणूस होता. आणि जाताना काहीतरी चांगलं काम करावं, यासाठी अशा प्रकारच्या जयंत्यांचं आपण आयोजन करतो. या जयंतीच्या आयोजनामध्ये आपण हेच सांगत असतो की आपण चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून बघा बिरसा मुंडा यांचा इतिहास सांगावा तेवढा कमीच आहे. आम्ही त्यातनं आचरण काय करतो, त्यातनं आम्ही घेतो काय, हे महत्वाचं आहे. बिरसा मुंडा यांनी शहीद झाले आणि केवळ वयाच्या 25व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं, आपल्याला सोडून गेले. 25 वर्षाचा तरुण जर या देशातल्या इंग्रजांना नाकीनं आणू शकत असेल, सोळोकी पळो करून सोडत असेल, तर बिरसा मुंडा वयाच्या 75 पर्यंत 100 पर्यंत जगले असते तर निश्चितच देशाचे पहिले राष्ट्रपती बिरसा मुंडा राहिले असते, कारण देशाचा पहिला स्वातंत्र्याचा लढा त्यांनी सुरू केला होता. आणि म्हणून जरी ते राष्ट्रपती नाही राहिले तरी देशाने त्यांना धरती आबा, भारताचे आमचे वडील आहेत, भारताचे आबा आहेत, भारताचे पूर्वज आहेत असा किताब दिला. आज सगळीकडे त्यांना धरती आबा म्हटलं जातं, तर ते काय उघडत नाही. आणि म्हणून बिरसा मुंडा यांचा वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे. कसा? आम्हाला विद्रोही लोक हवेत, आम्हाला क्रांतिकारी लोक हवेत, प्रश्न करणारे लोक हवेत, लोकांशी चर्चा करणारे, डोळ्यात डोळे घालून बोलणारे, राज्यकर्त्यांच्या समोर उठून उभारून प्रश्न करणारे आम्हाला लोक हवेत. गोळा घोळणारे, त्यांच्या दाराचं पाय पुसणं होणारे लोक आम्हाला नकोय. साहेब साहेब करणारे लोक आम्हाला नकोय. जीजी म्हणणारे लोक आम्हाला नकोय. आम्हाला स्वाभिमानाने प्रश्न करणारे बिरसा मुंडा सारखे लोक हवेत. आणि म्हणून हा उन्मुलांचा लढा अजून संपलेला नाही. हा उन्मुलांचा लढा आम्ही पुन्हा उभा करतोय. कशासाठी? आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्यासाठी. आज आमच्या प्रश्न संपलेत का नाही? आमचा आजही अन्न वस्त्र निवाऱ्याचा जगण्याचाच प्रश्न आहे. आजही या देशात धुळे नंदुरबार भागात जाऊन बघा आदिवासी समाजाची काय अवस्था आहे. गोंदिया गडचिरोलीकडे जाऊन बघा आदिवासी समाजाची काय अवस्था आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून राज्याचा राष्ट्राचा आदिवासी आजही चाललेला आहे. मणिपूरमध्ये जाऊन बघा आदिवासी समाजाची काय अवस्था आहे. अदानी अंबानीला मणिपूर दिलंय, आता महाराष्ट्र अदानी अंबानीला देण्यासाठी सरकार हात प्रयत्न करते. जंगल दर्यापुढे देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळीकडे सुरू आहे. आणि आदिवासी समाजाने संघटित झालं पाहिजे. एकच मराठी पुण्याला शिकायला असलेले ऍडव्होकेटनी फार सुंदर सांगितलं बघा. ते म्हणे आमचे जंगल देणं चालू आहे. हातदेव नावाचं जंगल किती वेगाने तोडणं चालू आहे, तुम्ही त्याचे युट्यूबचे व्हिडिओ बघा. आणि मग आमचं जंगल गेलं, आमची जमीन गेली तर आम्ही खायचं काय? मग आमचा नारा आहे जल जमीन जंगल पर फक्त आणि फक्त आदिवासी समाजाचंच राज्य असलं पाहिजे. आदिवासी समाजाच्या हे सगळ्या ताब्यात असलं पाहिजे. त्यांना विचारल्याशिवाय कुणाला पाऊल सुद्धा टाकता येऊ नये, या प्रकारची आमची भूमिका आहे. आणि मित्रांनो,
या देशामध्ये जर आज आदिवासी एकत्रित नाही आले तर आमचं काही खरं नाही. आमचं काय आम्ही लय भूमी माणसं तो लय साधी माणसं अजून आम्हाला इतिहास कळत नाही, राजकारण कळत नाही, शिक्षण माहित नाही, काय नाही, साधी भूमी माणसं. आमची एक म्हातारी डॉक्टरकडे गेली बघा, डॉक्टरकडे आणि टाच दुखून टाच म्हातारीने डॉक्टरला टाच दाखवली. म्हणजे डॉक्टर साहेब माझी टाच दुखायली. डॉक्टर म्हणजे बघितले हातात घेऊन काही कळलं ना, कारण टाचीला वरून काहीच झालंय. डॉक्टर म्हणजे आजी वरून तर काही दिसलं झालंय, याचा एक्सरे काढावा लागतोय. म्हणजे एक्सरे म्हातारीला एक्सरे म्हणजे काय माहित नाही. डॉक्टरांच्या तोंडाकडे बघायला लागली. डॉक्टर पुन्हा म्हणे लागले आजी पायाचा एक्सरे काढावा, असं वरून काय कळलं झालं तुमचं काय, तुला काय हाड बिल दुखायले का काय. म्हातारी पुन्हा तोंडाकडे बघायला लागली. डॉक्टरनी कंपाऊंडरला बोलवलं, म्हणजे इकडे या म्हातारीला जरा सोप्यात सांग मला एक्सरे कळना. मग कंपाऊंडर म्हणला आजी पायाचा फोटो काढावा लागतोय, फोटो. आजी म्हणली माय अगोदर सांगितलं असं तर चैन नसते का घालून आली होती, चैन घालून आली असते, चैन घालून आल्या फोटो काढा तुम्ही. डॉक्टर म्हणजे आजी वरच्या चैनाचा फोटो येत नसते, म्हणजे हाडाचा येते, म्हणजे वरचा येत नसते. म्हणजे म्हातारीला काय माहित कशाचा फोटो काढायचा. तिला वाटलं फोटो म्हणजे पायाचाच काढायचा काय की. आता आमची साधी कोणी लोक आहेत, आमच्या लोकांना कळतच नाही. एकदा जंगलामध्ये एक शिकलेला प्राध्यापक आपल्या शिकलेल्या बायकोला घेऊन बसला होता आणि बायको जरा रुसली होती. पण बायकोचा हातात हात घेतला, हातात हात घेऊन रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी काय म्हणतो, ते म्हणतो अरे तुझ्या डोळ्यात मला सगळे सूर्य चंद्र तारे दिसतात, तुझ्या डोळ्यात मला ही सगळी पृथ्वी दिसते, तुझ्या डोळ्यात मला सगळं ब्रह्मांड दिसतं. आमचं एक आदिवाशाचं पोरग म्हशी चालायला बाजूला असतोय, ते झाडाच्या आडून या दोघांचा संवाद ऐकतोय. ते बायकोला काय काय म्हणलं त्याचं सगळं ऐकलं. आदिवासाचं पोरग समोरून आलं आणि त्या प्राध्यापकाला म्हणजे हो त्यांच्या डोळ्यामध्ये माझी टोपी पडली ती बघा बरं. 2 दिवस झाले म्हशीवरून फिरताना मला टोपी पडली डोक्यावरची, कुठं पडली गवसच बघा त्यांच्या डोळ्यात बघा बरं कुठं पडली दिसती का. त्याने हे बायकोला म्हणाले तुझ्या डोळ्यात सूर्यचंद्र तारे दिसतात, तुझ्या डोळ्यामध्ये ब्रह्मांड दिसतात. असं आहे म्हणून वास्तवाची जाणीव असणारं साहित्य या देशात पाहिजे. आमच्या भावभावना मांडणारं साहित्य या देशात पाहिजे. आमच्या भाऊ म्हणाले अवघ्यांच्या पुस्तकात आम्ही नाहीच येत म्हणे. आणि म्हणून आमचा विचार मांडणारं आदिवासी समाजाचं चित्रण करणारं साहित्य आम्हाला दिसत नाही. रोज टीव्ही लावता की नाही, टीव्हीचा रिमोट दाबला की कोण दिसतं तुम्हाला टीव्ही? डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली माणसं तुम्हाला दिसतात. डायनिंग टेबलवर जेवण चालू आहे, श्रीमंताचं पोरग येत आहे आणि श्रीमंताचं पोरग डायनिंग टेबलवर जेवताना काय म्हणतंय, काय 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 खाऊ, काय काय खाऊ. 2 वेळा म्हणतोय काय काय खाऊ, कारण डायनिंग टेबलवर काही खायचे पदार्थ असतील. इकडं त्याच वेळेला आमचं आदिवासाचं पोरग शाळेतून घरी येतंय, आई वडील शेताला गेले असतात, 4-5 वाजता घरी कुणी नसतंय, टोपलं उघडतंय, दुर्डी टोपले बघते, खायला काहीच नसतं. आमचं पोरग म्हणते काय खाऊ आणि काय खाऊ. आमचं पोरग एकदाच म्हणतं काय खाऊ, त्यांचं 2 वेळा म्हणतं काय काय खाऊ. पण फरक मात्र जमीन आसमानचा असतो. त्यांची पोरं टीव्हीवर दाखवतात, आमचं नसतं. कधीतरी कपाळाला टपोर कुंकू लावलेली म्हातारी तुम्ही टीव्हीवर बघितली का? कधीतरी शेणाने घर सारवणारी म्हातारी तुम्ही टीव्हीवर बघितली का? नाही दिसला. अहो यांचं काय चाललंय, त्या एसी स्टुडिओ मध्ये बसून गाणे लिहितोय, गाणं लिहितोय, चांद तारे तुम्हारी लिए तोड लावूंगा. म्हणलं आमच्या गावात ये आणि शेवग्याच्या झाडाचा बोनस शेंगा तोडून दाखव, बघू तुझं चांद तारे तोडायचं. तिथं गाव असून गाणं लिहिते, फलकोने तुझे पिठावूंगा. खरं तिला डोळ्याच्या पापण्या बसवता येणार आहे का? काही सगळ्यातून गाणं लिहितोय की ऐश्वर्या राय म्हणजे विश्व सौंदर्य, काय टाकायचं का तिचं सौंदर्य, काय करायचं आम्हाला? ऐश्वर्याच्या गालाचा मेकअप करायला वेगळीच बाई, ओठांचा मेकअप करायला वेगळीच बाई, कपाळाचा मेकअप करण्याचा 5-50 बाया ठेवलेल्या असतात. आणि ती एसी घरात राहते, एसी गाडीमध्ये फिरते. एसी घरात राहिल्या, एसी गाडीत राहिल्या तर कोणी बोलत दिसल की तुमच्या ऐश्वर्या राहिल्या म्हणून आमच्या चांदतला, आमच्या भिलसला, आमच्या या गावांना 2 दिवस खुरपायला येईल. 2 दिवस नाही ऐश्वर्या राहायचा रंग उजळला तर नाव सांगणार नाही. आणि म्हणून आमची बाई शहरात राहायला गेल्या उजळून घेतली की नाही? शहरात राहायला गेली की बाई गावाकडे आली की सगळ्या भावकीच्या बाया म्हणतात मग उजळल्या तुम्ही 8 दिवस शहरात राहिले लय उजळल्या. आणि आमची बाई 8 दिवस शहरात राहिली तर उजळते. म्हणून तुमचा मेकअप केलेला सौंदर्य आम्हाला नको, काय उपयोगाचं नाहीये. ते सुंदर कुणाला म्हणावं? सुंदर ऐश्वर्या राहिला सुष्मिता सेनला सुंदर म्हणतोय. सुंदर कुणाला म्हणावं? बघा अरे जिच्या हातात विळा कोयता खुरपय, जिच्या टाचा उरलेल्या आहेत, जिच्या चपलाचा अंगठा तुटलेला आहे, जी शेतामध्ये काम करते, राब करते, जिच्या कपड्यावरून घामाचे थेंब मातीमध्ये पडत असतात, जिच्या टपोऱ्या घामाने माती जमीन भिजलेली असते, ती माझी माय माऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. सुंदरता राबण्यात असते, कष्ट करण्यात असते, सुंदरता दुसऱ्यासाठी अन्न पिकवण्यामध्ये असते. आमची माय माऊली दुसऱ्यांच्यासाठी अन्न पिकवते.
दुसऱ्यांच्या भाडीवर जगणारे श्रीमंत लोक कधीही सुंदर असू शकत नाहीत. दुसऱ्यांच्या भाडीवर जगणारे कधीही या देशाचे सुंदर लोक नाहीत. आणि भारतरत्न त्यांच्या भिल्लला द्या, भारतरत्न राघोजी भांगरे यांना द्या, भारतरत्न तुम्ही आमच्या महापुरुषांना दिला पाहिजे. पण ते देत नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकरला देतात. सचिन तेंडुलकर त्याचा आमचा काय संबंध? म्हणजे सचिन तेंडुलकर देशासाठी धावा मारल्या आणि आम्हाला त्याचा काय उपयोग झाला? सचिनचा बाप ज्या गॅसवर भाजलेल्या भाकऱ्या खात होता, सचिन आज ज्या गॅसवर भाजलेल्या भाकऱ्या खातो त्या माझ्या बापाने मारलेल्या धावांमुळे भाकऱ्या आहेत. माझाही बाप या बांधावरून त्या बांधावर बैलाच्या मागे अवताच्या मागे धावा मारत असतो. आणि कधीतरी शेतकऱ्याच्या धावा पण मोजा ना तुम्ही. आमच्या शेतकऱ्यांना भारतरत्न द्या, पण आम्ही मारलेल्या धावांमुळे जगाला अन्नधान्य खायला मिळतो त्याची दखलच घ्यायची नाही. आणि सचिन तेंडुलकरच्या फुकटच्या धावा ज्याचा काही उपयोग नाही त्याला भारतरत्न दिला. त्या अटलजीला भारतरत्न दिला. म्हणजे सचिनला ठीक आहे क्रिकेटर होता, अटल बिहारीला कशाबद्दल भारतरत्न दिला? लोक काही सांगत नाही. म्हणलं बिना लग्नाचा राहिला म्हणून दिला असं म्हणलं. अटल बिहारीला जिवंतपणे भारतरत्न, सचिन तेंडुलकरला जिवंतपणे भारतरत्न. तो पंडित भीमसेन जोशी मारायला टेकला होता, त्याच्या घरी जाऊन त्याला भारतरत्न दिला. पंडित भीमसेन जोशीला जिवंतपणे भारतरत्न. पण माझ्या एकाही आदिवासी समाजाच्या महापुरुषाला जिवंतपणे भारतरत्न दिला नाही. एवढंच काय दिल्यानंतरही द्यायला तयार नाही. अशी जातीयवादी समाज व्यवस्था देशामध्ये काम करते. आणि आदिवासी समाजाची तुम्ही राष्ट्राध्यक्ष केल्या हो, राष्ट्रपती केल्या, पण काय उपयोग झाला? आदिवासींचं नाव भलं झालं, नायकाला भारतरत्न दिला. ती बाई पदर घेऊन बेजार होती. ती काय ते आली का आमच्या गावात आली का? आम्हाला काही फायदा झाला? म्हणून त्यांना फायद्याचे असलेले पुस्तकावणे राष्ट्राध्यक्ष करतात, त्यांना फायद्याचे असलेल्या पुस्तकावण्यांना आजूबाजूला ठेवतात. आमच्या विचारांचा कधी तिथे जाऊ दिला जात नाही. आम्हाला आमच्या विचारांची माणसं पाहिजे, जातीची नाही, मतीची माणसं पाहिजे, विचारांची माणसं पाहिजे. जातीचे तर तुम्हाला पुढे दिसते राजकारणात, पण जातीचे लोक तुमचं भरत करतील याची गॅरंटी नाही. म्हणून जाताना तुम्हाला एवढंच सांगेल, गाव पातळीवर पुस्तकं वाचा, बोलणारे लोक तयार करा, लिहिणारे लोक तयार करा, जगभरात शिकायला पाठवा, पण त्याला गावगाड्याकडे वळून बघायला शिकवा. शिकलेल्यांचा सत्कार सन्मान करा. शिकलेल्यांना सांगा ये बाबा आदिवासी समाजाचं दुखणं समजून घे, आदिवासी समाजाचे चार मायमावल्यांना बोल, त्याच्याशी संवाद सांगायला शिका. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आमचा इतिहास, आदिवासी समाजाचा इतिहास 10,000 वर्षापूर्वीपासूनचा आहे. सप्तसिंधू संस्कृती 5,000 वर्षाची आहे. त्याच्या अगोदर 10,000 वर्षाचा इतिहास आदिवासी समाजाला आहे. आदिवासी हे आदिवासीच आहे, ते वनवासी नाहीत. बीजेपी, आरएसएस आणि हे सगळे ब्राह्मणांचे ब्राह्मणी छावणीचे लोक आदिवासींचं वनवासीकरण करायला बसलेले आहेत. आदिवासी समुदायाने सांगितलं पाहिजे आम्ही वनवासी नाहीत, आम्ही आदिवासी आहोत. या देशाचे आदिम जमाती छावणीचे आम्ही आहोत. शूर्पणखा आमची होती. आदिवासी समाजाने मागितलं पाहिजे 5 जिल्ह्यांचं मिळून आदिवासी समाजाचं स्वतंत्र आणि स्वायत्त राज्य असलं पाहिजे. नाशिक सह 5 जिल्ह्यांचं मिळून आदिवासींचं राज्य उभं केलं पाहिजे. नंबर 2, आदिवासी समाजाच्या नावाने नाशिक जिल्ह्याचं नाव शूर्पणखेला द्यावं आणि नाशिकचं लसीका करण्यात यावं. नाशिकचं नामकरण शूर्पणखे नदीच्या नावाने झालं पाहिजे. नाशिक शहरात शूर्पणखेचं भव्य दिव्य शिल्प उभारलं पाहिजे. हातात सूप घेऊन धान्य पाकडणाऱ्या शूर्पणखेचं शिल्प नाशिकच्या नगरपालिकेने उभं करावं अशी आपली मागणी आहे. आदिवासी समाजाची शिल्प उभं करा, त्यांचं एका तरी जिल्ह्याला नाव द्या, त्यांचा सन्मान करा, मग आम्ही मानू की तुम्ही सन्मान करता. त्याच्या रोज इकडे शेतात यांना आदिवासींना वनवासी करायला बसलेले तुम्ही. आम्ही कुणीही वनवासी नाहीत आणि समजून सांगितलं पाहिजे. म्हणून शिकलेल्या लोकांना या प्रकारचं प्रबोधन करायला सांगा. शिकलेल्या लोकांना सांगा बस जरा गावचं काय दुःख येते सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात किती आणतो हे महत्वाचं आहे. नाही तर काय या कारणाने सांगायचं, दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं. कार्यक्रम संपला, घरी गेले, विचारलं कार्यक्रम कसला, लय छान झाला, काय सांगितलं काय नाही माहितच नाही, कळलंच नाही काय सांगितलं. त्या पोथीला बाहेर बघा पारावर एखादी कीर्तनाला पोथीला गेलो ना तर 4-2 म्हाताऱ्या पारावर येतात आणि त्या खांबाला टेकन देऊन पोथी ऐकायला बसतात. मी एका दिवशी जवळ लक्ष देऊन जाऊन बघितलं म्हणजे खांबाला काऊन टेकून बसतात पारावर. तर काय होतंय पोथीमध्ये मध्ये एखादी डुलकी मारता येते, मध्ये एक झोप काढता येते म्हणून खांबाला टेकून बसतात. म्हणजे पोथीत काय चाललंय त्याच्याशी काही घेणं नाही. मस्त पारावर असतं, खांबाला टेकून झोपी जायचे, 1-2 झोप काढायची आणि शेवटी मध्ये सुरू झाली आरती बिरती कुठायचं जागेवर. असं चालणार नाही. विचार समजून घेतले पाहिजे, चर्चा केली पाहिजे, गावगाड्यात एकमेकांशी संवाद केला पाहिजे. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय महत्वाचे जाताना तुम्हाला
एक छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. बघा काय आम्ही डोक्याचा तर्काचा वापर केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एक जण कॉइन बॉक्सवर पूर्वी कॉइन बॉक्स होते बघा, कॉइन बॉक्सवर नंबर डायल करायला गेला, दुकानदाराकडून पैसे घेतले आणि त्या कॉइन बॉक्स मध्ये टाकणार की त्याला काय वाटलं तुला स्वप्न वापस आलं, दुकानदाराच्या 2 ट्रान्सफर केल्या. दुकानदार म्हणजे काऊन मारलं ते मला त्या कॉइन बॉक्सवर दिलेले नंबर डायल करायच्या अगोदर 2 लावा म्हणून. ते म्हणला माझ्या कानात 2 नाही लावायचा, तिथं 2 नंबर दाबायचा आहे म्हणला. नंबर डायल करण्याचे पहिले 2 लगायचे, उधर 2 लगायचे काय मला इथं नाही. अशा लोकांना कळत नाही रे, भोळे साधे लोक आपल्या बाजूला. एका गावामध्ये एक जाडजूड ब्राह्मण होता, जाडजूड, आणि ते पूजेला बसला की त्याचा कष्टा निघायचा, कष्टा सुटायचा. मग त्याला वाटलं रोज रोज काय बाबा बसलं की कष्टा निघायला, म्हणून ते आता पारावर पूजेला जायच्या वेळेला कष्टा सोडून जायचं. मग गावचे लोक बघायला लागले, रोज मंदिर आले की कष्टा सोडायचं, पूजेला जाऊन बसायचं. मग ब्राह्मण गेला आणि दुसरं वाळला पोरगं पूजारी लावलं गावामध्ये. आणि वाळला पोरगं पूजारी लावताना पंच कमिटीची गावाची मिटिंग बसली आणि गावाला काय म्हणायला लागले, हे बाब आपलं देवस्थान लय जागरूक आहे म्हणजे जागरूक, आपल्या देवाला कष्टावर पूजा चालत नाही म्हणजे कष्टाची पूजा मागेल आपल्या देवाला, कष्टा सोडून पूजा करत जा म्हणजे. वाळ्या पोराला ती कष्टा सोडून पूजा करायला हवी. मग ते मेला दुसरं नेमलं, दुसऱ्याला म्हणजे आमचं देवस्थान लय जागरूक आहे, कष्टा सोडून पूजा केली पाहिजे. यांना माहितीच नाही त्या ब्राह्मणाचा कष्ट अनावधानाने सुटायचा म्हणून ते सोडायचा. आमच्या लोकांचं यानं गेलं की त्याला, त्यानं गेलं की त्याला, त्यानं गेलं त्याला, यानं 18 किती आला किती खत आणतंय, यानं सोयाबीन लावलं किती सोयाबीन लावतंय. पूर्वी मराठवाड्यात सोयाबीन नव्हतं, जे सोयाबीनचं वारं आलं सगळ्यांनी सोयाबीन सुरू केलं. आपलं कसं यानं गेलं की त्याला, त्यानं गेलं की त्याला, एकूण एकाचं बघून करतो आपण डोक्याचा वापर करत नाही, तर्क करत नाही. म्हणून तर्क करायला शिकलं पाहिजे, विचार करायला शिकलं पाहिजे, डोक्याचा मेंदूचा वापर करायला शिकलं पाहिजे. एका गावात एक म्हातारा होता आणि म्हातारा पाहुण्याच्या लग्नाला गेलं, पाहुण्याची पोरगी लग्नात बघायला गेला, आदल्या दिवशी हळदीला गेला आणि विचारले ताई कुठे, ताई कुठे, ताई कुठे. ते म्हणजे तिथं काही इकडे बसलेली म्हणजे ताई. ते मला एका महिन्या पूर्व आलो, 3 गौरी सावळी होती, साधी होती, काळ्या रंगाची ती सावळी, आणि आज इतकी गोल पण काय दिसली म्हणला. तर ते म्हणजे तिला जाऊन विचारा, मग गौरी म्हणजे आहो आपली काय कमाल आहे, मेकअप वाल्या बाईची कमाल आहे, बाई लावली मेकअप वाली जरा गोरी दिसायली. मग हे मेकअप वाल्या बाईकडे गेला, मला आमची ताई लय साधी सावळी काळ्या रंगाची होती, आधी ती भारी कसं काय दिसायली. मेकअप वाली बाई म्हणजे माझी पण काही कमाल नाही, त्या मेकअपच्या डब्याची कमाल आहे म्हणजे. मग ते मेकअपचा डबा उघडून उलटा पलटा करून बघितला, त्या मेकअपच्या बाईवाल्याला विचारला हा डबा कितीला मिळतो. ही बाई म्हणजे 5,000 स्टार्टिंग आहे, जेवढा घेतला तेवढा महागाचा आहे. यानं लग्न लावलं, बाजारात गेला आणि बाजारात गेला बरोबर महागाचा मेकअपचा डबा घेतला. आता खड्ड्यात टाकला घरी आला. कोण आणला? ज्याला घरात नाचून आल्या, नाचून अशा म्हाताऱ्याला मेकअपचा डबा आणला. आणि म्हातारीकडे गेला म्हणजे अरे आपल्याकडे लग्नात फोटोवाला नव्हता, कॅमेरावाला नव्हता, मेकअप नव्हता, मेकअपवाली नव्हती. जाऊ दे मला झालं गेलं ते गेलं, पण आता मी मेकअपचा डबा आणलाय, जरा मेकअप करून दाखव की. म्हातारी म्हणजे तुम्हाला काही नातू करणार नातू, आता मेकअप करून काय करायचं तुम्ही. म्हातारा मला महागाचा डबा आणलाय, तुला मेकअप करावं लागतो. म्हातारी म्हणजे मला कुठं जायचंय, म्हातारा मला कुठे जाऊ नको, घरात दिवस मला मेकअप कशी केलं, एवढा महागाचा डबा आणला. मग म्हातारीने एका दिवशी संध्याकाळी मेकअप केला. सकाळ झाली, शेजारचा माणूस आला, दरवाजा वाजवला, अण्णा कुठे, काकू अण्णा इकडे घरी. काकूला म्हातारीला खिडकीतून बघितलं, दरवाजा उघडलं, तुला घरात पुन्हा त्याने दरवाजा, अण्णा दरवाजा उघडा की. काकू नुसत्या बघून पुस्तकाला दरवाजा उघडत, हे काकू अण्णा इकडे घरी. काकू खिडकीतून अशी बघायची, घरात जायची, दरवाजा उघडला. अण्णाने आंघोळ केली, अण्णा उठले, अण्णाने आंघोळ करून दरवाजा उघडला. शेजारचा माणसाला म्हणला काकू काय रुसली का फुगली का, काय आमचं चुकलं. काकू 2 वेळा खिडकीतून बघून गेली, पण दरवाजा काय उघडच ना. हे म्हणला आता तुला काय सांगू, तुझ्या काकूला म्हणला बाजारातून मेकअपचा डबा आणला आणि त्या मेकअपच्या डब्याच्या खळग्यामध्ये माझी चप्पल सुटली म्हणून फेमिस्टिक आणली होती. तुझ्या काकूला लिपस्टिक म्हणून फेमिस्टिकच लावली म्हणजे रात्रीला ओठाला. रात्रीपासून चिटकून बसलेत म्हणजे निघत तुला पक्की चिटकलेत म्हणजे फेमिस्टिकच लावली तुझ्या काकूला. आता 2 दिवस तुला बोलताच येणार नाही म्हणजे. असं एकूण एकाचं बघून यानं केलं की त्यानं केलं त्यानं. पत्राच्या घरात राहणाऱ्या बाया फेरीला दिला होता, नुसता चेहरा उठू येते उठू. आणि म्हणून आम्ही त्यांना कॉपी नाही केलं पाहिजे. शहरी प्रसाधनं, शहरी ऍडव्हर्टाईज बघू गावखेड्याचं वर्तन चाललंय, म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने आम्ही जीवन जगलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, तरच आम्हाला पुढे जाता येईल. आणि हा देशाचं वाटोळं करायला इथे ब्राह्मणशाही भांडवलशाही बसलेलीच आहे.
तुम्ही ज्यांना निवडून देता सातत्याने ते बघा तुमचं काय बरं करतो. मी आता नाही सांगणार, आता बघायचं तुम्हाला काय काय म्हणाले. परभणीमध्ये जर संविधानाची विडंबना होत असेल, परभणी जिल्ह्यात दंगली घडवल्या जात असतील, आदिवासी समाजाच्या जंगलावर कब्जा केला जात असेल, तर पुढे आणखी 4-5 वर्ष बघा कशा प्रकारे तुमच्या जमिनी दिल्या जातात, कसा अदानी अंबानी तुमच्या शेतांमध्ये घुसवला जातो, कशा प्रकारे देशाची लूट केली जाते. तुम्हाला आता इथून बघायचंय. महागाई तुम्हाला आता इथून बघायची, पुढे काय काय होणार आहे ते. आणि म्हणून आम्ही जसं वागतो त्याच कर्माची फळं आम्हाला भोगावी लागतात. तुम्हालाही तुमच्या कर्माची फळं नक्की भोगावी लागणार आहेत. कारण आम्ही विचारांच्या मागे नाहीये, आम्ही या देशामध्ये महापुरुषांच्या मागे नाहीये, आम्ही संविधानाच्या बाबासाहेबांच्या मागे नाहीये. उलटा आम्ही त्यांच्या विरोधात सातत्याने वर्तन करतो. जे लोक बाबासाहेबांच्या संविधानाच्या बिरसा मुंडाच्या गीता भिल्ल यांच्या मागे राहतील त्यांचं निश्चितच भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आज बघा असंख्य विचारांनी मूठभर असलेल्या पण ब्राह्मणी छावणीच्या छाताडावर नाचतो आम्ही. आम्ही त्यांना चूक म्हणलं तर चुकत म्हणतो, ते चुकलं तर त्यांच्या तोंडावर बोलतो. प्रचंड स्वाभिमानी लोक आम्ही आहोत. आणि विचारांचा वारसा विचारांनी चालवला पाहिजे. तुम्ही सुद्धा महापुरुषांच्या विचारांचा वारसा तुमच्या गावात चालवाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या परिसरात जिथे जिथे सामाजिक चळवळीचे कार्यक्रम होतात तिथे या सक्रिय व्हा, विचारांच्या पाठीमागे उभं राहा. आपण परभणीमध्ये 9 जानेवारीला एक चांगला कार्यक्रम ठेवलाय. आदिवासी समाजातल्या मोठ्या तरुणांना मी विनंती करतो की त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. दिवसभराचं चर्चासत्र इथे चर्चासत्र तुम्ही करायचंय. शिवाय याच भागामध्ये रोहिला पिंपरीला आदिवासी समाजाचे मोठे नेते आणि धुळे नंदुरबार भागात ज्यांचं हयात गेली लढे मोर्चे करण्यात, ज्यांनी दिल्ली शेतकरी आंदोलनात आदिवासी समाजाला नेऊन बसवलं होतं, ज्यांनी आदिवासी समाजासाठी प्रचंड मोठं काम केलं, असे काँग्रेस किशोर ढमाले सुद्धा या भागात 30 तारखेला येणार आहेत. त्यांच्या गाठी भेटीला तुम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि आपल्याला मोठ्या जागतिक वारशाशी स्वतःला जोडून दिलं पाहिजे. सांगावं तेवढं कमीच आहे. तुम्ही मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. या ठिकाणी थांबतो. सगळ्या महापुरुषांना त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करतो. धन्यवाद.